माननीय राधाकृष्ण अडवाणीजी हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, देशाचे नेते आहेत. एक विशिष्ट पक्षाचे नेते, देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी केलेलं जे कार्य आहे, कर्तबगारी, ती आज अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. ही जी राम मंदिराकरता त्यांनी घेतलेला त्यावेळेचा पुढाकार, मला वाटतं त्यातून हे आलेलं जे मिळालं यश आहे, हे त्यांनी तुझा पाय घातला होता आणि आता त्याला जगाने मान्यता दिली ना. त्या कर्तबगार माणसाला भारतरत्न मिळतो. मला वाटतं प्रकाश आंबेडकरांनी याच्यातून वास्तविक काही प्रेरणा घेतली पाहिजे. आता त्यांचा जर टीका करणारा धर्मच आहे तर ते कोण थांबू शकत नाही. आज एक एवढा मोठा सन्मान माननीय आदरणीय लालकृष्ण अडवाणी साहेबांचा झालेला आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो, त्याचं अभिनंदन करतो आणि फार टीकाकारांकडे त्यासाठी मला वाटतं लक्ष देण्याची आवश्यकता नाही. त्याची चौकशी आता अहवाल मागवलेला आहे की वस्तुस्थिती काय, कारण तसं घडलं असेल तर अतिशय गंभीर आहे आणि जे कोणी ज्याच्याकडून ते घडलं असेल तात्काळ त्याच्यावर कारवाई केली जाईल. शासनाची फसवणूक केली म्हणून प्रसंगी आवश्यकता असेल तर फौजदारी दाखल करू. अजून त्याला बरं शिकायचं. मला वाटतं राऊतांनी अजून बरं शिकलं पाहिजे आणि ठीक आहे, विखे पाटील काय करतात हे हे लोक पाहतील, परंतु तुम्ही जे बेताल वक्तव्य करताय तर तुम्ही पक्षाचंही वाटोळं केलं, पक्ष नेतृत्वाचाही निकाल लावलाय. आता मला वाटतं उरले सोडले जे लोक राहिले त्यांचा तुम्ही निकाल लावण्याचा तुम्ही ठरवलेलं दिसतंय. संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. कोणत्या विषयाचं किती भांडवल करावं हे भरकटलेला एक मला वाटतं तो पुढारी आहे. त्यांना कसं काही अजून शिवसेनेने या प्रवक्ते पदावर ठेवलं हेच मला खरं प्रश्न पडलेला आहे. वस्तुस्थिती काय आहे, ही घटना कशामुळे घडली, याचं जर तारतम्यच नसेल, लोकांनी जर तारतम्यच बाळगलं नाही, त्यामुळे मग विनाकारण त्या ठिकाणी काम करणारी पोलीस व्यवस्था बदनाम होते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.